थांबवलं कोण त्यांनी? त्यामुळे हे काही बातमी होऊ शकत नाही. अरे थांबवलं कोणी? ती बातमीच बनत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वबळावरती लढवल्या. अरे हा ठीक आहे ना, ती ही बातमी नाही होऊ शकत. नाही, काँग्रेस सुद्धा स्वभाव लढणार का आता की महाविकास आघाडी सोबत? त्यांचं पक्ष मी अनेकदा सांगितलं की त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय निर्णय करावा तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे ही बातमीच होऊ शकत नाही असं माझं मत. काय आहे, काँग्रेस स्वबळावर लढणार का? एक मिनिट काँग्रेसची भूमिका काय आहे? काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये इतर पक्षांसोबत? आम्ही मागच्या वेळेसही स्पष्ट केलेलं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मताप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जातील. त्या कशा लढायच्या ते स्थानिक आमचे कार्यकर्ते जे नेते सूचना देतील त्याप्रमाणे लढल्या जातील. त्यामुळे आता त्याच्यावरचं निवडणुका लागतील तेव्हा याच्यावरची चर्चा होईल. सर, निवडणुका संपताच कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा वाऱ्यावर पडल्याचं दिसतंय. निर्यात बंदी कधी हटणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शेतकरी विरोधी भाजपचं धोरण हे नेहमी आपल्याला पाहायला मिळालं. जेव्हाचं नरेंद्र मोदीचं सरकार या देशामध्ये आलं तेव्हापासून शेतकरी विरोधी धोरण राबवणं आणि शेतकऱ्याला त्याच्या जीवनातून उद्ध्वस्त करणं हा एकमेव अजेंडा नरेंद्र मोदीचा आणि भाजपचा आहे आणि त्या पद्धतीने ते वागतात आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी असेल, धान उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, महाराष्ट्रामध्ये सगळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ठिकाणी होते. 60,000 हेक्टरवरती कुऱ्हाड पडलेली आहे. द्राक्ष उत्पादकांना राजश्रय मिळणार आहे का? विरोधक काय भूमिका घेतील? सरकार शेतकऱ्यांसाठी नाहीच आहे. त्याच्यामुळे आता सरकार आज काय उत्तर देतं आज, कारण की आम्ही कालच्या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये हे सगळ्या भूमिका आम्ही मांडलेल्या आहेत. त्यामुळे आज सरकार शेतकऱ्यांसाठी काय देते आहे आश्वासन नाही, ती पूर्तता कशी करणार आहे त्या पद्धतीची भूमिका सरकार काय म्हणते त्याच्यावर आमचं लक्ष आहे. माओवादी संघटनांच्या वेगवेगळ्या 10 ठिकाणी छापेमारी झालेली आहे. NIA ची छापेमारी झालेली आहे. त्याच्यामध्ये काही सिम कार्ड, लॅपटॉप जप्त केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला दुजोरा मिळतोय का NIA च्या छाप्यामुळे? मला एक कळत नाही की आतंकवाद आणि नक्षलवाद हा आपल्या देशासाठी लागलेली एक कीड आहे आणि ही कीड संपली पाहिजे हे सगळ्याच राजकीय पक्षाचं एकमत आहे. आमच्या पक्षाचे नेते इंदिराजी गांधी असतील, राजीवजी गांधी असतील, त्यांची शहादत याचसाठी झालेली आहे. आतंकवादाच्या विरोधात इंदिराजींनी जो काही प्रयत्न केला होता त्यामुळेच इंदिराजीची शहादत झाली. राजीवजीची पण पाहिलं की लिट्टेच्या या घटनेमध्ये श्रीलंकेला आम्ही ज्या पद्धतीनं आमचं बॉर्डरचा देश आहे आणि तिथं तो संरक्षणासाठी आपल्या देशाचं महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याही देशाला त्या मदत करण्याच्या याच्यामध्ये राजीवजींची त्यावेळेस शहादत झालेली आहे. त्यामुळे सगळ्या पक्षाचं एकमत आहे. आता नरेंद्र मोदीचं बहुमताचं सरकार आहे. आता तर आता कुबडीचं सरकार आहे. मागच्या वेळेस मोदी सरकार होतं, आता NDA झालं आता ते. तर म्हणून माझा मुद्दा एक असा आहे की या सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्याच पाहिजेत. आतंकवाद, नक्षलवाद हा आमच्या देशासाठी लागलेली कीड आहे. ही कीड संपली पाहिजे. त्याला काही नवीन काय? काल ज्या पद्धतीनं क्लीन चिट देण्याचं काम काल मी म्हणालो की मुख्यमंत्र्यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे ते उत्तर एका वकिलांनी आपल्या क्लायंटसाठी ज्या पद्धतीने जे बाजू मांडतात आहेत त्या पद्धतीचं उत्तर आहे. ते मुख्यमंत्र्याचं उत्तर नव्हतं. त्यामुळे आता त्यांच्या क्लायंटला त्या ठिकाणी क्लीन चिट मिळालेली आहे. त्यामुळे क्लायंट आलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.